महाविकास आघाडीने उमेदवारी डावलल्यानंतर आज ज्योती मेटे जे आहेत त्या कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी बीडमध्ये दाखल झाले आहेत। कार्यकर्त्यांना त्यांनी संबोधित देखील आता या बैठकीमध्ये केले। आपण जाणून घेऊ की कुठल्या कारणामुळे जे आहे ते महाविकास आघाडीने त्यांची उमेदवारी डावलली। ताई, मला सांगा, तुमचं नाव एक नंबरला चर्चेत होतं, मात्र तुम्हाला उमेदवारी डावलण्यात आली। आता काय नेमकी भूमिका असणार आहे? आमची भूमिका ही आम्ही सगळे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करूनच जाहीर करणार आहोत। आता कार्यकर्त्यांची बैठक तुम्ही घेतली, कार्यकर्त्यांची एकंदरीत काय भावना आहे? कार्यकर्त्यांची बैठक घेतली असं म्हणता येणार नाही। कार्यकर्ते आज जेव्हा मी बीडमध्ये पहिल्या वेळेस आले त्यावेळेस उत्स्फूर्तपणे एकत्रित आलेले होते आणि त्यांनी त्यांच्या त्या भावना बोलूनही दाखवलेल्या आहेत की मी निवडणूक लढवली पाहिजे। कुठल्या गोष्टीमुळे तुम्हाला डावललं असं वाटतं तुम्हाला? नाही, याच्या बाबतीत मला सांगता येणार नाही, कारण प्रत्येक वेळेला मी माझ्या बलस्थानांचाच विचार केलेला आहे। बरं, आता कधीपर्यंत बीड लोकसभेच्या अनुषंगाने भूमिका आपली पुढे? असं निश्चित सांगता येणार नाही, कारण हाताशी वेळ आहे, त्याच्यामुळे आम्ही सगळ्या बाबी तोलून मोजूनच ते करणार आहोत। मेटे साहेबांचा फोटो आज देखील महायुतीच्या बॅनरवर असताना दिसतोय, काय सांगाल? मेटे साहेबांची शिवसंग्राम महायुतीमध्ये असल्यामुळे त्यांचा तो फोटो कदाचित असू शकेल, याच्याबद्दल मला अधिकृतपणे नाही बोलता येणार, कारण यापूर्वी तो फोटो दिसला नाही असं अनेकांनी माझ्या निदर्शनास आणून दिलेलं आहे। म्हणजे यापूर्वीच्या बाबतीमध्ये मला जास्त नाही सांगता येणार, परंतु तो पूर्वी नव्हता हे माझ्या लक्षात आणून दिलेलं असल्यामुळे आता तो का आहे हे ज्यांनी टाकलेलं आहे हे त्याच्याबद्दल जास्त चांगलं सांगू शकतील। ताई, जर लोकसभा बीडची लढवायचं ठरवलं तर कुठले मुद्दे तुमचे असणार आहेत आणि नेमकं काय लोकांमध्ये जाऊन आपण सांगणार आहे ते या मुद्द्यावर आपण निवडणूक लढवतो? सगळ्यात महत्वाचं म्हणजे बीड जिल्ह्यामधले ज्या मूलभूत सोयी सुविधा आहेत, ज्याला आपण इन्फ्रास्ट्रक्चर म्हणू शकू, ते बीड जिल्ह्यामध्ये आणणं आणि त्याच्या अभावी बीड जिल्ह्यामध्ये उद्योग न येणं, उद्योग नसल्यामुळे वाढती बेरोजगारी, या सगळ्या मुद्द्यांना हात घालावा लागणार आहे। काय काय समस्या तुम्हाला प्रामुख्याने जाणवते? बीड जिल्ह्यामध्ये उद्योगांची असणारी वानवा आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की उद्योग धंदा इथे नसल्यामुळे वाढती बेरोजगारी, ज्याला आपण इनडायरेक्ट अनएम्प्लॉयमेंट म्हणू शकू, ती इथे मोठ्या प्रमाणावर दिसून येते। त्यामुळेच कदाचित या जिल्ह्याचा लौकिक ऊसतोड मजुरांचा जिल्हा अशी झालेली आहे। 10 वर्षापासून मागच्या प्रीतमताई खासदार आहेत, तुमच्याच महायुतीमध्ये तुम्ही घटक पक्ष असणार आहे त्याचे प्रतिनिधित्व करतात, त्यांनी काही केलं नाही असं म्हणायचं तुम्हाला? एकंदरीत मी असं मुळीच बोलणार नाही, कारण त्यांनी काय केलेलं आहे याचा लेखाजोखा एक प्रगती पुस्तकाच्या रूपाने जनतेच्या समोर आहे। बरं, शेवटचा प्रश्न, कधीपर्यंत निर्णय अपेक्षित आहे आणि कार्यकर्त्यांच्या भावना एकंदरीत कशा पद्धतीने असणार आहेत आणि तुम्ही जिल्ह्याचा दौरा करणार आहात त्या सगळ्या? कार्यकर्त्यांच्या भावना सध्या तर आपण मला वाटतं पाहिलेल्याच आहेत, त्या अतिशय तीव्र आहेत आणि कार्यकर्त्यांच्या भावना आणि जनमताचा आदर हा मला करायचा आहे। यासाठी दौरा करावा लागणार आहे तुम्हाला? दौरा करणार आहे? करू ना तो। नक्कीच कार्यकर्त्यांची भावना आणि जनमत जे आहे ते ज्योतिताई घेणार आहेत आणि त्याच्यानंतर त्यांचा लोकसभा निवडणूक लढवायची का नाही हा निर्णय होणार आहे। निर्णय कधी होईल हे जरी त्यांनी सांगितलं नसलं, मात्र तरी देखील त्यांचा निर्णय होणार आहे आणि ते लवकरच होईल असं देखील मत ज्योतिताईंनी आपल्याकडे व्यक्त केलेलं आहे। उद्धव मोरे, जय महाराष्ट्र, बीड।